नमस्कार. माझं नाव शुभांगी नितीन शिंदे आणि माझे मिस्टर नितीन शिंदे. सो हाऊसेस ऑप्शन्स या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ करण्याचं कारण असं, 2021 मध्ये माझं आणि माझ्या मिस्टरांचं बोलणं झालं की आपण पुण्यात राहतो, आपल्याला फ्लॅट घ्यायला हवा. तर त्यावेळेस आम्ही सर्चिंग करायला सुरुवात केलं. तर असंच इकडे फ्लॅट बघायचा, कुठे बघायचा, कोणत्या एरियात बघायचं, असं खूप कन्फ्युजन होतं. प्राइजेस खूप होते, गायडन्स करण्यासाठी जास्त कोणी नव्हतं. सो मी असंच एक दिवस मोबाईलवरती सर्च करत होते आणि तिथून मला कुणालचा कॉल आलेला की मॅम तुम्ही सर्च करत आहात का घर पुण्यामध्ये. तर म्हटलं हो. तर मला ऍक्च्युली त्यावेळेस जायचं नव्हतं कारण बजेट एवढं नव्हतं आमच्याकडे, बट म्हटलं चला ट्रायल घेऊया. आणि कुणालचा कॉल आलेला फ्रायडेला, मॅम आपण उद्या करूया. ही गोष्ट आहे साधारण 2021 जानेवारीमध्ये. मिस्टर रेडी नव्हते, ते म्हटले आपल्या बजेट नाही, बट म्हटलं चला आपण एकतर बघूया काय चालू आहे मार्केटमध्ये, सिच्युएशन कशी आहे. तर कुणालची आमची त्यावेळेस जानेवारीमध्ये 2021 मध्ये ओळख झालेली आणि त्यानंतरची जर्नी तर आजपर्यंत आम्ही आमच्या फ्लॅटमध्ये आहोत, ती रिअली ऑसम होती. कुणालनी जी हेल्प केली आणि जो गायडन्स केला त्यामुळेच आम्ही आज इथं आमच्या स्वप्नाच्या घरात आहोत असं म्हणायला हरकत नाही. अजून एक म्हणजे ऍड ऑन करण्यासारखी अशी गोष्ट आहे की 2021ला तेव्हा एवढं काही डेव्हलपमेंट नव्हतं, फ्लॅट्सचं एवढं काही लोकांमध्ये असं काही हे नव्हतं की वो घेतलाच पाहिजे का नाही. लोक तेवढे असे इंटरेस्टेड नव्हते त्या गोष्टीसाठी. बट एक गोष्ट काही आमच्यासाठी चांगली झाली की कुणालनी 3 वर्षानंतर काय होऊ शकतं आणि जे व्हिजन आम्हाला दाखवलं ना की वो तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ह्या काय होणार ह्या गोष्टीत, तुमच्या फ्लॅटचं तुम्हाला काय बेनिफिट भेटणार आहे, अमाऊंट किती होणार आहे, अप्रिशिएशन किती होणार आहे, तो त्याचा एक ना एक शब्द आज खरा ठरलाय. म्हणजे आज तुम्ही 2025 मध्ये, तर 2021ला जेव्हा त्यांनी आम्हाला 4-5 फ्लॅट दाखवले. मी एक ऍड ऑन करू इच्छिते की जेव्हा जेव्हा आम्ही फ्लॅट पाहायला गेलो ना की सेल्समॅनचं कसं असतं, मॅम हा फ्लॅट खूपच छान आहे, सर हा फ्लॅट खूपच छान आहे, इथं तुम्हाला एवढं अप्रिसिएशन, तुम्ही हा घ्यायलाच हवा. बट कुणालने एक बेस्ट केलं की त्यांनी कधीच फोर्स नाही केला की तुम्ही हा घ्याच. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही डिसिजन तुमचा घ्या, तुम्हाला वाटलं तर तुम्ही घ्या, का मी म्हणतोय म्हणून तुम्ही घेऊ नका. ती गोष्ट मला खूप आवडली आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की फ्लॅट कुणालकडूनच घ्यायचा, भले 5-6 महिने लेट झाला तरी चालेल, बट कुणालकडूनच घ्यायचा. आम्ही जवळजवळ 7-8 फ्लॅट बघितल्यानंतर हा लॉन्चिंग फेजला होता. लॉन्च झाल्यानंतर जस्ट आम्ही 6 महिन्यांनी हा फ्लॅट बुक केला. हा 18 जुलै 2021ला आम्ही फ्लॅट बुक केला आणि त्यावेळेस सांगितलं होतं की म्हणजे ज्यावेळेस फ्लॅट बुक केला त्यावेळेस जस्ट इथं कामच चालू झालं होतं, जेसीपी वगैरे स्टार्ट झाले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की 3.5 ते 3.5 वर्षाचा पिरियड दिला होता. आमची रेरानुसार जी डेट होती मार्च 2025, तर आम्हाला 12 फेब्रुवारी 2025 म्हणजे लिटरली 1 महिना अगोदर आम्हाला रेराच्या डेटनुसार फ्लॅट भेटला. आणि याच्यामध्ये कुणालनी खूप सपोर्ट केला. म्हणजे सपोर्ट म्हणण्याचं कारण असं की तुम्हाला असं फोर्सफुली नाही केलं, उगाच काहीतरी सांगायचं आणि लादण्याचा प्रयत्न कुणालने नाही केला. ही गोष्ट खूप आवडली. त्यावेळेस थोडं बर्डन होतं, एवढी मोठी अमाऊंट कसं होईल, काय होईल, बट कुणालने सांगितलं तुम्ही इथे घ्या, माझ्याकडून घ्या नाही तर कोणाकडूनही घ्या. बट लॉकडाऊनचा पिरियड आहे, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कमी झालेलं होतं, 7.5% कम्प्लिटली 3%वर आलं होतं. कुणालने क्लिअरली आम्हाला सांगितलं होतं मॅम तुम्ही माझ्याकडून घ्या, कोणाकडून घ्या, म्हणजे मार्केटमध्ये कुठेही तुम्ही जा, पण तुम्ही ह्या वर्षी फ्लॅट घेण्याचं मिस करू नका. आणि एक फॅमिली बॉन्डिंग टाईप झालं. तर मी सजेस्ट करेन लोकांना की कुणालला नक्की रेफर करा, कारण कुणालचं एक वैशिष्ट्य मला हे आवडलं की तो फोर्स नाही करत. कारण फोर्स केल्याने काय होतं, आपण कन्फ्यूज होतो. तो म्हणतो विचार करा, तुम्ही नंबर ऑफ प्रॉपर्टी दाखव. मी सहज कुणाला हा प्रश्न पण केला होता, तुम्हाला काही चार्जेस आम्ही देऊ, तर त्यावेळेस सांगितलं होतं मॅम मला कंपनी चार्जेस देते, तुम्ही द्यायची गरज नाहीये. तर म्हणजे 1 रुपया आमच्याकडून घेतला नाही. आणि अजून जरी मी 10-15 जरी फ्लॅट दाखवते, कुणालनी एक वाक्य बोललं होतं मॅम तुम्ही अजून 15 जरी फ्लॅट बघितले तरी मी तुम्हाला दाखवल, बट तुम्ही चान्स मिस करू नका, कारण पुणे हे खूप ग्रो होत आहे. आणि त्यांनी जो एरिया आम्हाला सजेस्ट केला की कुणालचं असं म्हणणं होतं मॅम तुम्ही जर घेताच आहे तर माझं एक प्रेफर करा की तुम्ही ह्या एरियामध्ये म्हणजे हिंजेवाडी, म्हाळुंगे आणि बालेवाडीच्या इकडच्या साईडला डोंगराचा जो व्ह्यू आहे, नदीचा व्ह्यू आहे, ह्या एरियामध्ये फ्लॅट घेतला तर बेनिफिट राहील. आणि मी
खरंच कुणालचे आभार मानेन. याच्यात मी एक ऍड करण्यासारखं असं आहे की कसं असतं की आपण वेगवेगळ्या नोकरदार असतो, काही लोक स्वतःचे बिझनेस असतात, पण जेव्हा आपण कधी इन्व्हेस्टमेंट करायचा प्रयत्न करतो किंवा ठरवतो इन्व्हेस्टमेंटसाठी, एखाद्याला प्रॉपर्टी घ्यायची असते, एखाद्याला समजा फ्लॅट घ्यायचा असतो, तर कसं असतं माहिती का की जेव्हा आपण त्या गोष्टीचा निर्णय घेतो ना, तर आपण असा ब्लाइंडली निर्णय नाही घेतला पाहिजे. आपण त्या गोष्टीतून एखाद्या एक्सपर्टकडे जायला पाहिजे. जसं की आता कुणाल प्रॉपर्टी डील करतो, तर त्याच्याकडे जेवढा एक्सपिरियन्स येतो इन्व्हेस्टरचा किंवा जे बिल्डर्स आहे, तर तो जर त्याचा एक्सपिरियन्स जर आपल्या कामी आला, तर तो आपल्यासाठी बेस्ट ठरणार आहे. कारण आपल्याला माहीत नसतं, आपण ब्लाइंड असतो की कोणत्या एरियात कुठं जायला पाहिजे, कोणत्या एरियात कशी डिमांड आहे, त्याच्यानंतर कोणता बिल्डर चांगला आहे जो प्रॉपरली डिलिव्हर करतो, तुमचे ज्या पण रिक्वायरमेंट्स आहे तो जो दाखवतो तुम्हाला. पोझिशन आधी सॅम्पल फ्लॅट दाखवतो आणि नंतर रियालिटी, तो फ्लॅट तुम्हाला तसा भेटतो का नाही भेटतो. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपण जर स्वतः पर्सनली जर एखाद्या बिल्डरकडे गेलो ना, तर आपण कधी कधी त्या त्यांना फसवू शकतो. मी बरेच असे मित्र माझे की बरेच असे मी बाकीचे लोक बघितले की जे काय करता की स्वतः बिल्डरकडे जाता, स्वतः ट्राय करता की आपणच आपल्या पद्धतीने फ्लॅट घेऊ. बट कसं असतं की त्यांना त्या बिल्डरच्या माहीत नसतं एक्झॅक्टली की त्याची परिस्थिती काय आहे, की तो खरंच हा प्रोजेक्ट डिलिव्हर करू शकतो नाही करू शकतो, फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की नाही, त्याचे अदर प्रोजेक्ट कुठं कुठं काय चालू आहे, त्याची सिच्युएशन काय, ह्या गोष्टी आपल्याला काही माहीत नसतात. त्याच्यामुळं कसं असतं की ते फिअर जे असतं, आणि तर त्याच्यापेक्षा माझं एक बेस्ट म्हणजे एक सजेशन असेल सगळ्यांसाठी, जे पण पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करू इच्छित आहे, ज्यांना पहिला स्वतःचा एक हक्काचा फ्लॅट घ्यायचा असेल, तर तुम्ही ना असा एक एक्सपर्ट घ्या की ज्याला पूर्ण त्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड पूर्ण एक्सपर्टाईज येतो. तर तुम्हाला त्याच्यातून खूप 100% बेनिफिट, जसं की आम्ही तो बेनिफिट घेतो. जी गोष्ट आम्हाला व्हिज्युअलाइज झाली 3-3.5 वर्षात, ती आम्ही नाही करू शकत होतो, ती त्याने आम्हाला करून दाखवली त्याच्या नजरेतून. ते आम्हाला पटलं, आम्ही फ्लॅट घेतला. आजच्या कंडिशनमध्ये त्याने जो पण अमाऊंट बोलला होता, ती अमाऊंट आज अक्षरशः आम्हाला दिसते की ते अप्रिशिएशन आम्हाला भेटलंय. आम्ही खूप हॅपी झालोय. म्हणजे आमचं पोझिशन वेळेत झालंय, बिल्डर खूप चांगला निघाला, आमची एरिया खूप एकदम झालाय. तर म्हणजे बाकीचे माझे मित्र पण आश्चर्यचकित होता की यार त्या पिरियडच्या टायमाला तू असं डिसिजन कसं काय घेतलाय, तुला तर काही नॉलेज नव्हतं. बट मी त्यांना प्रत्येक वेळेस त्यांना मी सांगतो की मला फक्त फ्लॅट घ्यायचा होता, बट ते फ्लॅटचं गायडन्स मला ज्याने दाखवलं, तर तू मला चांगला भेटला. ते आणि असते. ही गोष्ट फक्त व्हिडिओसाठी नाही, कारण व्हिडिओ हा युट्यूबवरती जातो, खूप लोक बघतात, उद्या म्हणतील हे काहीतरी पेड प्रमोशन वगैरे आहे, आम्ही नॉर्मल कुटुंबातले आहोत. पण आपल्याला खरोखर मनापासून एखादी गोष्ट जर आवडली तर आपण दुसऱ्यांना सांगायला हरकत नाही. आणि पुण्यामध्ये आम्ही एक शेतकरी कुटुंबातले आहोत, माझे मिस्टर पण शेतकरी आहेत, मी पण शेतकऱ्यांची मुलगी आहे. आणि आपल्यासारखेच मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोपरगाव साईड असेल, नाशिक, अशा शेतकरी भागातून लोक म्हणजे शेतकऱ्यांची मुलं पुण्यात येतात. आणि त्याच्यानंतर ती एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतात का म्हणजे घरच्यांना सुद्धा याची काळजी असते. आम्ही फ्लॅट बुक केल्यानंतर आमच्यापेक्षा काळजी आमच्या घरचे जास्त घेत होते. तर हा व्हिडिओ बनवून एखाद्याबद्दल फीडबॅक देण्याचं कारण असं की कोणीही फसल्या न जावं आणि एक चांगलं गायडन्स त्यांना मिळावं म्हणून. कारण उगाच एखाद्या व्हिडिओमध्ये येऊन एखाद्याची स्तुती करणं पर्सनली तर मला नाही जमत. सो मी हा व्हिडिओ फक्त सिटीतल्या लोकांना उद्देशून तर आहेच ऑब्व्हियसली, बट जे आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून पुण्यात आले, ते काहीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, मेकॅनिकल इंजिनियर असतील, 12-12 तास ड्युटी करून पैसे कमावता, आणि त्यांना जर फ्लॅट घेणं म्हणजे काही एखाद्या किराणा दुकानात जाऊन सामान घेणं इतकं सोपं नाही, विशेषतः पहिला फ्लॅट घेणं. सो आम्हाला त्याचा खरोखर खूप फायदा झाला आणि वेळेवर फ्लॅट भेटला. आणि त्याच्यानंतर पण विश्वास काय असतो ना, हे ह्या व्हिडिओतून सांगण्याचं कारण असं की आम्ही फ्लॅट घेतल्यानंतर आम्हाला फ्लॅटचं पोझिशन भेटण्याच्या 3 महिने आधी मी कुणालला मेसेज केला, कुणाल तुमच्या प्रेफरन्समध्ये कोणी म्हणजे ओळखीमध्ये कोणी चांगला फर्निचर करणारा असेल तर द्या. तर मी हा मेसेज का केला का मला त्यांच्यावर विश्वास आलेला होता, यार फ्लॅटमध्ये आपल्याला एवढा सपोर्ट केला आणि फर्निचरमध्ये पण ते एक कुणीतरी असा विश्वासू देतील. आणि हे पण बोलले होते म्हणजे तुमच्यासारखं कुणी असेल तर द्या, अदरवाईज आम्ही बघून घेऊ. तर त्यांनी रितेश म्हणून आम्हाला फर्निचरसाठी एक सजेस्ट केलं आणि आम्ही सगळं जे काही इंटेरियर आहे ते त्यांच्याकडून करून घेतलं. सांगण्याचा उद्देश असा की कुणालवर ट्रस्ट होता म्हणून आम्ही डबल त्यांच्यावर ट्रस्ट दाखवला आणि
अजून एक मी सांगेल की इन फ्युचर जर आम्ही फ्लॅट घेतला तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघाल की आम्ही कुणालकडूनच फ्लॅट घेऊ. थँक्यू सो मच. आणि हाऊसेस ऑप्शन मध्ये तर सगळ्यांना एकच म्हणजे अशी विनंती की तुम्हाला जर खरंच चांगलं बेस्ट चॉईस पाहिजे असेल आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता, पहिला फ्लॅट घेऊ इच्छिता, तर तुम्ही अवश्य हाऊसेस ऑप्शन्सला निवडा. त्यांच्या वेबसाईटवर जा, त्यांना कॉल करा, त्यांच्याकडून गायडन्स घ्या आणि ते तुम्हाला असं काही बळजबरी फोर्स नाही करणार आणि तुम्हाला चार्जेस पण मागणार नाही. आमचा एक्सपिरियन्स आहे, आम्हाला 1 रुपया पण दिलेला नाही ते. आणि काही हरकत नाही. सॅटर्डे संडे मध्ये आपण नेहमी चिल, पुण्यामध्ये सॅटर्डे संडेला चिल करतो, तर एक दिवस फ्रीमध्ये कॉफी आणि चहा सेल्स ऑफिसमध्ये जाऊन प्यायला हरकत नाही. आपल्याला एक्सपिरियन्स येईल. हाऊसेस ऑप्शनला नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा सांगेल की हा व्हिडिओ पेड प्रमोशन किंवा असं काहीही नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी मी माझ्या स्वतःच्या घरात बसलेली, तुम्ही व्हिडिओमध्ये घरही बघाल माझं. आणि हे सगळं आमचं आता मार्चमध्ये आमची वास्तू शांती झाली आणि त्याच्यानंतर मी कुणालला म्हटलं, कुणाल मला एक फीडबॅक द्यायचा आहे तर चालेल का? कुणाल म्हटलं मॅम नक्की मी एक दिवस येईल आणि तुम्ही मला एक फीडबॅक द्या. आणि मी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला, कारण एक्सपिरियन्स चांगला होता म्हणून. हाऊसेस ऑप्शनमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा मनापासून धन्यवाद. थँक्यू.